या कुठे गेला पंटर? ते वय हाय तिकडे पलीकडच्या रानात. गाडी खाली लावलेली इकडं बसलेत म्हणून माहिती बी नाही. होय आणि काय दिसता हिंडतोय कुठे गेलाय नेमका? आहो ते तिकडे गेल्या त्यांना लय मोबाईलचा नाद आहे. बसले असते तिकडे मोबाईल मध्ये बोट घाले. तुम्हाला नाही का कसला नाद? आम्हाला कशाचं कामाशिवाय कसलं नाद असणार आम्हाला. होय हा या असं मोबाईलचा नाद आहे म्हणलं त्या रातभर झोप येते का? आता काय सांगायचं हाय ते बरं आहे. तुम्हाला टेन्शन येत नाही का? असलेच नाद आहेत त्याला एवढं म्हणलं. आता कशाचं टेन्शन मोकार तरच फिरस करीत असं ना? नाही नाही त्यांना काहीच टेन्शन नसतं. ते आपल्या असेच फ्री जगतात. काय नाही. काही म्हणा पण माहिती का तुमच्यासारखी जर बायको भेटली असती ना माझी जिंदगी झकात झाली असती. आणि तीन तुझा बरोबर आहे. दुसऱ्याच्या बायका गोडच लागतात लोकांना. तुला तर नुसता गप्पाचा नाही पाहिजे. नुसतं नवऱ्याच्या उचापाती काढायच्या. आता मी काय गप्पा आणल्यात थोडी विचारपूस केली फक्त. त्या गप्पा झाल्या का? विचारपूस होय. आणि मग काय आता पर हातून तुझं गुस्साची राहिली होतीस. नीट बोला सांगते तुम्हाला. कशाला चिडत असतो रे तिच्यावर? काय बरं जाऊ दे. तुझं ऐकून घ्यायला लागलं की तू बी जास्तच करायला लागला. बोल कामाचा बोल काय आहे ते. इतर तुझे कांद्याचे 30,000 रुपये. 30,000 फक्त? मग आता 2 रुपयाने कांदा गेला तुझ्या सगळ्या चिंगड्याच होत्या. मग आता काय यायची पाहिजे 5,000. अरे मला खर्चच 50,000 रुपये झालाय त्याला फवारणी ती. यात माझा काय दोष आहे? हे नाही पटलं राव आपल्याला. काय तर झाले राव ही. नाहीतर काय शेतात नुसतं राब 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 राबायचं बैलासारखं आणि काय बेळायचं चिंग. तुलाच लय हवस होती कांदा लावायची. मजुरी तरी निघाली का आता? तुम्हाला एवढंच वाटतंय तर बायकोच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करायचं ना. तेव्हा कुठे गेलती तुमची अस्मिता? अरे गावात मला बघावं लागतं. गडी माणूस आहे मी. माग पुढे बघावं लागत थोडंफार. तुम्ही लावला का कांदा तुमच्या रानात? मी कशाला कांदा लावू? मी फक्त गोण्यावर येतो. हा झटपट श्रीमंत होता आहे का नाही? आता नुसतं जमीन इकायचीच पाळी राहिली. काय म्हणली? एका झापडीत तोंडावर 7-12 उभा करीन. हा? मला गावात बघावं लागत. काय बघावं लागत? काय बघावं लागत? दिल के दुस्तीचा राजा आहे मी गावात. होय मग काय ग्रामपंचायत निवडणूक लढितो काय? लढवीन. दिल के दुस्तीचा काय राजा आहे मी. नाही आता एक एकर अजून फुकावी लागेल आम्हाला अशीच. वहिनी तुम्ही जर उभा राहणार असताल ना तर 100% तुमचा हात जोडून पाया पडून प्रचार करीन मी. लय शिया पारल्यावर नका करू तू. काय मी काय केलंय? तुला आता ग्रामपंचायत लढवायची काय? तुम्ही लढवाय निघाले मी मी फक्त म्हणलं ते उभा राहणार असताल तर. गप ना. लयच पैसा झालाय काय तुझ्याकडे? आणि तुझं जे प्रेम तू चाललंय ना ते काय उधळायची ती माझ्या उधळ आणि निघ. जाता जातो काही पण नक बोलू. त्याचे त्या चिंगड्याचा त्याचा राग माझ्यावर कशाला काढितो? काम करायला द्या. आमचा आम्ही बघून लाका. आता तुला बाजार भाव नाही गावला मी काय करू त्याचा? जाना बाबा. बोलशिक निवडणूक लढायचं सांगितलं बहिणीला तर लगेच आणि होय का? हा ते चहा प्यायला म्हणलं होतं चहा पाण्याला चला घरी म्हणून. होय आणि मग मी राहणार आहे तर चहा पाण्याला निघाली होती काय घरी. लय चावट येते नीती. तुमचे सगळे मित्र एका माळ्याचीच म्हणे नका सांगू. हा बघ तुझं माहितीच नाही मला. मी नाही त्यातली कडी लावातली. काय जरा माणसा पुढे चिटकायचं कमी कर. काय चिटकायचं मी कमी कर? काय कुठं केलं? बाहेर गेलं की नुसतं गुलू गुलू का पाहायला लागत. तेवढं पदर नाही डोक्यावर काय नाही. उधळी की उधळी घोडीवणी. तुम्ही नका मला लय सांगू. सांगायला लागले मला. त्या फुलमाळेत पायी पोलिसांचा मार खाता खाता राहिलेत. ते माझा मित्र पोलीस होता म्हणून वाचले. तिथे मला सांगायला लागले. त्याला बी दम लागतो कांडकर. कसला दम? एखादा दमच बाहेर काढीन. कसा दम असतो बघू. दम लागतो म्हणे. अय बायको तुला म्हणून सांगतो आपल्याशी पंगा तर चौकात नांगा. कळलं ना तुला? बघा तोंड बघा वाघाच्या डरकाळ्या बिनकामाच्या उटाराट्या. म्हणजे काय म्हणजे घरी गॅस संपला ती भरून आणा नाही तर रात्री उपाशी राहावं लागल. इथं बड्या बड्या बाता करायला लागले माझ्या पुढे. गॅस संपलाय वय आणि मग पटपणी भरून आणावं लागेल. बोकडाची पार्टी संध्याकाळी. हा लोक आनंदात करतात पार्ट्या. तुम्ही
गम भुलवण्यासाठी पार्ट्या अरे करत आपला अंदाजच हटके आहा. पाहून बघा त्याला घरी तिकडे उठ. आणि तुझं परत त्यांनी त्या संग बोललेलं नंतर पडली ना सांग तुला मी. मी नाही बोलत पण तुम्ही त्या फुलमाळी सोबत या जाऊन एकदा भांडायला देऊ. भांडायला द्या. खात 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 अरे उठ का बँड लावा आता. चला की ये बघ दमाने मागून. हा चला माझे पाय मला कसे वाटलं अजून कोण राहिले काय. खाली बघा तुडवतय दिले देवाने मला डोळे. नमस्कार मित्रांनो. तुम्ही आमच्या चॅनलला आतापर्यंत भरभरून असं प्रेम दिलेलं आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील आणि तुम्हाला एंटरटेन करत राहतील. आणि जर काय प्रेम कमी पडलं तर मी द्यायला तयार आहे. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. हो आणि ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका बरं का. धन्यवाद.